नमस्कार, गावरान रसोईमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या कोंड्याचे मुटके. ही एक महाराष्ट्रीयन रेसिपी आहे जी घराघरात अगदी आवडीने बनवतात. चला मग बघूया गव्हाच्या कोंड्याचे मुटके कसे बनतात. यासाठी आपल्याला लागणार आहे गव्हाचा कोंडा. हा गव्हाचा कोंडा गव्हाचा चीक काढून झाल्यानंतर उरतो तोच आहे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, हळद, लाल तिखट, भिजवलेली हरभरा डाळ, जिरे आणि लसणाचं वाटण आणि मीठ लागेल. आता आपण गव्हाचं पीठ घेऊया आणि या सगळ्याची कणिक मळून घेऊया. कणिक मळताना लागेल तसं पाणी घ्यायचं. तुम्हाला जर गावाकडचे पदार्थ आवडत असतील तर हा पदार्थ नक्की करून बघा. कणिक मळून झाली आहे, ती थोडी जाडसरच ठेवायची. आता फोडणीची तयारी करूया. गॅसवर एक पातेलं ठेवायचं आणि त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं. पातेलं थोडं मोठंच घ्यायचं. आता तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी आणि जिरेची फोडणी द्यायची. मोहरी आणि जिरे तडतडून झाले की त्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. मी इथे 1 तांब्या पाणी घातलं आहे. पाण्याला उकळी येऊपर्यंत आपण मुटके बनवून घेऊया. कणकेचा एक छोटा गोळा घ्यायचा आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्याचे मुटके बनवायचे. एका हाताच्या तळहातावर गोळा ठेवून दुसऱ्या हाताच्या बोटांनी दाबून दाबून असे मुटके बनवून घ्यायचे. आपले अर्धे मुटके बनवून झाले आहेत. पाण्यालाही उकळी आली आहे. आता हळूहळू मुटके पाण्यात सोडूया. मुटके एकावर एक न टाकता आजूबाजूला टाकायचे. आपण सगळे मुटके लेयर्सनी टाकणार आहोत. एक लेयर टाकून झाला की झाकून ठेवूया. 5 ते 7 मिनिटांनंतर उघडून बघूया. आता दुसरा लेयर टाकण्याआधी पाण्याचा शिपकारा मारून घ्यायचा. यामुळे मुटके एकमेकांना चिकटणार नाहीत. याला लागणारं साहित्य आणि प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे. दुसरा लेयर टाकून घेऊया. दुसरा लेयरसुद्धा पहिल्या लेयरप्रमाणे आजूबाजूलाच टाकायचा. लेयर टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा झाकूया. 7 ते 8 मिनिटांनंतर पुन्हा उघडायचं आणि तिसरा लेयर टाकायचा. त्याआधी पाण्याचा शिपकारा मारणं विसरू नका. अशाच प्रकारे मी सगळे मुटके बनवून घेतले आणि लेयर्स टाकत गेले. सगळे लेयर टाकून झाले. आता झाकून ठेवूया आणि पूर्णपणे शिजू द्यायचं. 8 ते 10 मिनिटांनी उघडूया आणि मुटके शिजलेत का बघूया. आपले मुटके बनवून तयार झाले आहेत. चला आता सर्व करूया. उन्हाळ्यात पापडाचे, वळवणाचे इतके पदार्थ बनवतात. त्यामध्येच कुरडईसुद्धा बनवतात. गव्हाचा चीक काढून झाल्यानंतर राहिलेला कोंडा जो असतो तो फेकून देण्याऐवजी असे मुटके बनवून बघा. खूप टेस्टी आणि हेल्दी पण असतात. अशाच रेसिपीज आम्ही गावरान रसोईवर घेऊन येत असतो. अशाच काही गावरान रेसिपी पाहण्यासाठी गावरान रसोईला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.